स्वप्न उराशी बाळगून शेतकरी गेला बाजारात. कोथिंबीरचे दर कोसळल्याने झाला हताश. कोथिंबीर फेकली रस्त्याच्या कडेला. शेतकरी कोणतंही पीक तनमन धन लावून घेत असतो, कारण यामागे त्याचा उद्देश एकच असतो की त्याचं शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे व त्याने त्या पिकावर खर्च केलेले पैसे तरी मिळतील या आशेवर तो आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे आपल्या शेतातील पिकाची काळजी घेत असतो. काबाड कष्ट करून हात उसनवार घेऊन पैसे घेऊन तो आपला शेतमाल घेऊन बाजारपेठ गाठतो. पण तिथे गेल्यावर त्याला जेव्हा समजते की आपल्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळतो आहे, तेव्हा त्याचा भ्रमनिरास होतो व तो जागेवर बसून आभाळाकडे बघत असतो व आपल्या नशिबाला कोसत असतो. झाले असे की निफाड तालुक्यातील तळेगाव रोही येथील शेतकरी कैलास नामदेव जिरे यांनी आपल्या शेतात कोथिंबीर लावून थोडा वेगळे पीक घेण्याचं धाडस केलं, कारण त्याच्या या कोथिंबीर पिकाला चांगला भाव मिळेल या आशेवर त्याने खत खाद्य देऊन दर्जेदार कोथिंबीरचे पीक घेतले. शेतातून कोथिंबीर विकण्यासाठी नाशिक येथे बाजार समितीत आणली होती. लिलाव प्रक्रिया सुरू होताच त्याने आणलेल्या कोथिंबीरीच्या प्रति जोडीला ₹1 इतका दर मिळाला. जसे जसे बाजारभाव कोसळते तसे तसे शेतकऱ्यांचे स्वप्न कोसळते. कोथिंबीरीचे दर कोसळल्याने या शेतकऱ्याने प्रचंड प्रमाणात मेहनतीने कष्टाने पीक उभे केले. रासायनिक खत औषधे फवारणी केली. पीक हाताशी आले, पण बाजारभाव पडल्याने शेतकरी उद्ध्वस्त व कर्जबाजारी झाल्याचे दुर्दैवी वेळ त्याच्यावर आली आहे. अखेर हताश होऊन कोथिंबीरीने भरलेली गाडी घेऊन नाशिक निफाड रस्त्याच्या बाजूला कोथिंबीर फेकून दिली. ज्या शेतकऱ्याने सकाळचा चहाही घेतला नाही, अशा शेतकऱ्यावर अशी दुर्दैवी वेळ आली आहे. आपले काही स्वप्न उराशी बाळगून बाजारात विक्रीसाठी कोथिंबीर घेऊन गेलेला हा शेतकरी रस्त्याच्या कडेला कोथिंबीर फेकताना त्याचे मन किती पिळवटून गेले असेल याचा विचार न केलेलाच बरा. आम्ही एवढी भाजी नेली, आमच्याकडे ₹1 भाजी पकडली. एवढं शेतीचं एवढं पिकावलं, त्याचं एवढं खर्च पाणी केलाय. आता फेकून द्यायची वेळ आहे आम्हाला. भाजी लागायची वेळ येईल. औषधं पाणी आणि काय करायचं. गाव कोणतं तुमचं? गाव तळेगाव रुई. नाव कैलास नामदेव जिरे. बरं, आता तुम्ही नाशिक मार्केटला गेले होते ना? नाशिक मार्केटला गेलो होतो. बरं, किती लावलेली कोथिंबीर? जवळजवळ आता 3000 कोथिंबीर होती. अरे बाप. 2000 भाजी होती. बरं, रुपये मागितल्यानंतर मी आमचं डोकं नसलं, आम्ही डायरेक्ट कोथिंबीर राहिली इकडे. काय करावं मग आता? जर समजा किलो रुपये मागितले, मुख्य चित्राबाने खाल्ले काय होणार? काय करणार आहे आम्ही शेतकरी असं? स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.